अजूनही चांद रात आहे भाग 12. नमस्कार वाचक मित्र मैत्रिणींनो. या कथेवर तुम्ही करत असलेल्या प्रेमासाठी आणि तुमच्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद. पण एक छोटीशी विनंती आहे माझी. बरेच जण कथा वाचत आहेत पण चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाहीये. तेव्हा ही आणि अशा बऱ्याच कथा वाचण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. धन्यवाद. आता वळूया कथेकडे. ती त्याच्या घरी पोचली. तिच्याकडे असलेल्या चावीने तिने दार उघडलं आणि आत पाऊल ठेवताच तिचे डोळे उघडेच राहिले. त्याने हॉल छान सजवला होता. सगळीकडे हार्टशेपचे बलून होते आणि समोर भिंतीवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं, हॅपी बर्थडे धरा, आय लव्ह यू. बस ते पाहून आणि वाचून खूप खुश झाली ती. तो देखावा पाहून 2 पावलं आत गेल्यावरही ती तशीच उभी राहिली. हे असलं काही तर तिला अजिबात अपेक्षित नव्हतं. त्याने मनात आणलं असतं तर एखाद्या छान 5 स्टार हॉटेलमध्ये तिचा बर्थडे सेलिब्रेट करता आला असता. पण सध्या तरी तिला तो सत्य सांगू शकत नव्हता. म्हणून इथेच जमेल तसं अरेंजमेंट करून घेतलं त्याने. समोरचं दृश्य पाहून तर ती पार भारावून गेलेली. हे असलं आजवर कोणीच तिच्यासाठी कधीच केलं नव्हतं. तो सगळा नजारा ती डोळ्याने टिपतच होती की मागून त्याने तिला मिठी मारली आणि हळूच तिच्या कानात म्हणाला, हॅपी बर्थडे. आवडलं सरप्राईज? ती तशीच मागे वळली. तिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरले होते. त्याच्या दृष्टीने त्याने विशेष असं काही केलं नव्हतं, पण तिच्यासाठी त्याने जे काही केलं ते खूप खूप जास्त होतं. एका थेंबाची अपेक्षा असताना चिंब भिजवून टाकणारा वर्षाव सर्वांगावर झाल्यावर जशी कुणाची अवस्था होईल ना, तशीच तिचीही अवस्था झालेली. तिच्या डोळ्यात पाणी पाहून त्याला कळलंच नाही. त्याने तिच्या गालावर हात ठेवत डोळ्यांनीच तिला काय झालं म्हणून विचारलं, तर उत्तरादाखल तिने त्याला घट्ट मिठी मारली. मग त्यानेही तिला काही विचारलं नाही. तिच्या भावना तिने मारलेल्या मिठीतून व्यक्त होत होत्या. बराच वेळ तसेच उभे होते दोघं जण. आपली मिठी आपण केक झाल्यावर कट केल्यावर कंटिन्यू करूया, तो हळूच तिच्या कानाशी म्हणाला. तशी ती लाजून बाजूला झाली. तो हात धरून तिला टेबल जवळ घेऊन गेला. तिने केक कापला. दोघांनीही एकमेकांना केक भरवला. साहिल, खूप खूप थँक्स मला हे एवढं स्पेशल फील करून देण्याबद्दल. तिला झालेला आनंद तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. किती छोट्या छोट्या गोष्टींनी खुश होत होती ती. तू माझ्या आयुष्यातली सगळ्यात स्पेशल व्यक्ती आहे धरा, आणि कायम असशील. त्याने तिचा चेहरा ओंजळीत धरला. एक मिनिट हं. काहीतरी आठवून त्याने बाजूला होत एक बॅग तिच्या हातात दिली. हे काय आहे? उघडून तर बघ, त्याने डोळे मिचकावर त्या बॅगकडे इशारा करत म्हटलं. तिने बॅग मधून एक बॉक्स काढला. बॉक्सचं पॅकिंग वरूनच कळत होतं की किती महागडं गिफ्ट आहे ते. अगदी ब्रँडेड होतं. कुठल्या तरी मोठ्या ब्रँडचा लोगो होता त्यावर. साहिल, किती महाग वाटतंय हे. एवढं महागडं गिफ्ट कशाला घेतलं तुम्ही? हे छान सरप्राईज दिलत मला, तेच खूप आहे माझ्यासाठी. मी खूप मनापासून घेतलंय, प्लीज नाही म्हणू नको. त्याने अगदीच आर्जव केली. मग तिच्यानेही नाही म्हणवल्या गेलं नाही. तिने तो बॉक्स ओपन केला तर त्यात एक 1 पीस होता, ब्लॅक कलरचा. अगदी मऊसूत कापड असलेला. गुडघ्यापर्यंत लेंथ असेल त्याची. तिने ती घडी उघडून बघितली. तिच्या चेहऱ्यावर काही संमिश्र भाव होते. त्याने टिपले ते लागलीच. मला माहितीये तू असलं काही घालत नाहीस, पण मला घ्यावासा वाटला तुझ्यासाठी. तू कम्फर्टेबल नसशील तर नको घालू, काही जबरदस्ती नाही. तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहून तो म्हणाला. त्याने खरंच मनापासून आणला होता तिच्यासाठी, पण तरीही तिला काय वाटेल याचाच त्याने पहिले विचार केला. ती अजूनही तो ड्रेस हातात घेऊन उभी होती. मी खरंच सांगतोय धरा, नसेल आवडला ना तर ठेवून दे. तो बॉक्स ठेवून जायला जाणार तोच तिने त्याचा हात पकडला आणि ड्रेस घेऊन ती आत चेंज करायला गेली. मी उगाचच आणला का तो ड्रेस तिच्यासाठी? ती कधीच वापरत नाही असे ड्रेसेस. त्यापेक्षा साडी आणायला हवी होती. तो मनातच विचारांची वजाबाकी करत असताना ती तो ड्रेस घालून बाहेर आली आणि तो भान हरपल्यासारखा तिच्याकडे पाहतच राहिला. तिच्या मनाची सुंदरता नेहमीच तिच्या बाह्य सौंदर्यावर मात करायची. रूपाचं वरदान तर होतच तिला, पण त्या ड्रेसमध्ये ती आज काही वेगळीच दिसत होती. कमालीची, आकर्षक आणि मादक. तिची ती लाजरी बुजरी मूर्ती एका कोपऱ्यात उभी होती. नजर वर करायचीही हिंमत झाली नाही तिची. डोळ्यांमध्ये भयंकर लाज उतरलेली.
त्याने तिच्या जवळ येऊन तिचा चेहरा वर केला. तिची नजर अजूनही झुकलेलीच होती. त्याने मागे हात करत तिचे केस मोकळे सोडले आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले, नंतर डोळ्यांवर, गालांवर. बस तो त्याचा स्पर्श आता तिला सहन होत नव्हता आणि ती त्याच्या मिठीत शिरली. त्याने तिच्या उघड्या खांद्यावर ओठ फिरवले तशी ती शहारली. तिची मिठी तिने अध्येकच घट्ट केली. तिच्या मनाची अवस्था ओळखून होता तो, पण पुढे 1 महिना ती दिसणार नव्हती. त्यामुळे तिचा स्पर्श, तिचा चेहरा, तिचं असणं, सगळं काही शक्य होईल तेवढं मनात साठवून घेत होता. त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेत तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिच्याही नकळत तिचे हात त्याच्या केसांमधून फिरू लागले. जणू काही आज तिच्या स्पर्शातून त्याला सांगू इच्छित होती ती की तो तिचं सर्वस्व आहे, ती फक्त त्याचीच आहे. आता दोघांनाही एकमेकांपासून दूर व्हावंसं वाटत नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर फिरणारे हात, त्याचे हात आता तिच्या पाठीवर फिरू लागले. त्याचा प्रेमाने भिजलेला स्पर्श तिला हवा हवासा वाटत होता. त्याचे ओठ तिच्या गळ्यावर, चेहऱ्यावर, सर्वांगावर उमटत होते. त्याच्या प्रेमाच्या वर्षावात तिचं मन, हृदय, शरीर सारं काही न्हाऊन निघालं. ती त्याच्या मांडीवर डोकं ठेवून शांत लेटली होती, डोळे बंद करून, आणि तो तिच्या मोकळ्या केसांसोबत खेळत होता. 2 माणसं जेव्हा एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात ना, स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवतात त्या समोरच्या व्यक्तीवर, तेव्हा त्या प्रेमाचं पुढचं पाऊल म्हणून ती दोघं सर्वार्थाने एकमेकांना समर्पित होतात. त्या दोघांनीही आज तेच केलेलं. त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता तर तिच्या डोळ्यात समाधान. पश्चाताप तर नक्कीच नव्हता दोघांना. तिच्या केसांमधून हात फिरवता फिरवता तो तिला म्हणाला, धरा, थँक्यू सो मच माझ्या आयुष्यात हे एवढे सोनेरी क्षण आणण्याबद्दल. आपण उद्याच लग्न करूया. तिच्या मनात कुठल्याच प्रकारच्या शंकेला, काळजीला त्याला जागा द्यायची नव्हती. तो फक्त तिचाच आहे आणि तिच्याशीच कमिटेड आहे, हेच परत एकदा तिला सांगायचं होतं. त्याचं बोलणं ऐकून तिने त्याच्या केसातून हात फिरणारा त्याचा हात पकडला आणि उठून बसली. त्याच्याकडे चमकून पाहिलं. ती त्याच्या डोळ्यातले भाव वाचायचा प्रयत्न करत होती, कारण ते डोळे त्याच्या मनाचा आरसा होते. तो तिचा हात पकडत म्हणाला, तुला असं वाटत असेल की मला पश्चाताप वगैरे होतोय. भावनेच्या भरात माझ्या हातून हे घडलं, पण तसं मुळीच नाहीये. धरा, तू माझ्या आयुष्यातलं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे. माझा श्वास आहेस तू. तुझी प्रतारणा मी कधीच करणार नाही. आपण आत्ताच लग्न करूया. मी तुला आयुष्यात कधीही अंतर देणार नाही. तो अगदी तिडकीने मनापासून बोलत होता. त्याच्या शब्दांमध्ये आणि डोळ्यांमध्ये फक्त आणि फक्त त्याचं प्रेम आणि त्याचा प्रामाणिकपणा होता. त्याचं बोलणं ऐकून तिचे डोळे भरून आले. आयुष्यात असं कोणी भेटायला नशीब लागतं आणि आपण किती नशीबवान आहोत याचा तिला अभिमान वाटला. तिने त्याच्या ओठांवर बोट ठेवलं. काही बोलू नका. तुमचं प्रेम सिद्ध करायला हे असं उद्या जाऊन लग्न करायची गरज नाही. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही कधीच आपली जबाबदारी घेण्यापासून मागे हटणार नाही. ठाऊक आहे मला. राहून राहिला प्रश्न लग्नाचा, तर मी दिल्लीवरून परत आली की आपण बाबांशी बोलूया. तुम्हीही तुमच्या घरच्यांशी बोलून पुढचं ठरवून घ्या. मग लग्न करूयात आपण. तिचा त्याच्यावरचा एवढा भक्कम, पहाडासारखा न हलणारा विश्वास पाहून त्याचेही डोळे पाणावले. त्याने तिला घट्ट मिठी मारली. चालेल, तोवर माझंही काम संपेल इथं. मी पण आजी आजोबांना सांगतो की त्यांची नाचून शोधली आहे मी. बस हा 1 महिना. त्यानंतर आपण दोघं कायम सोबत असू. तो तिच्या भोवतीची मिठी घट्ट करत म्हणाला. डोळ्यांनी तर भविष्याची स्वप्न बघायलाही सुरुवात केलेली. आपल्या माणसावरचा विश्वास ही अशी एक नौका आहे ज्यात स्वार होऊन तुम्ही अथांग सागरातली सगळी वादळे भिरकावून लावून किनारा गाठू शकता. बराच वेळ एकमेकांच्या सहवासात घालवला त्यांनी. पुढचा 1 महिना पुरतील असे सारे क्षण वेचून घेतले. उद्या तिला दिल्लीसाठी निघायचं होतं. साहिलने तिची सगळी व्यवस्था नीट करून ठेवली होती. तिला इथलं काहीच कळणार नाही याची खात्री करून घेतलेली. बस आणखी काही दिवस त्याची खरी ओळख तिच्यासमोर मांडणार होता तो त्यानंतर. ती गेल्यावर त्याने साळवींना फोन लावला. आता त्याचा खरा प्लान त्याला ऍक्टिव्हेट करायचा होता. साळवी, मी सांगितलेलं तसं सगळं तयार आहे ना? कुठेच काही दिरंगाई नको. हो सर, डोंट वरी, सगळा प्लान रेडी आहे. साळवी, परत एकदा चेक करा. अशी संधी आपल्याला पुन्हा मिळणार नाही. आता फक्त तो राणे तयार व्हायला पाहिजे. तो तयार झाला की मग सगळं आपल्या मुठ्ठीत आहे. सर, पण तुम्हाला खरंच वाटतं तो या सगळ्यांवर विश्वास ठेवेल? पक्का नालायक आणि नीच माणूस आहे तो. लालची माणूसही आहे तो राणे. पैशांसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. ही माणसं जो पैसा फेकेल ना, त्याला आपलं इमान विकतात.
ही ऑफर ऐकून तो स्वतःच्या भावालाही मारायला तयार होईल. तुम्ही फक्त एकदा सगळं नीट बघून घ्या आणि ओके असेल तर परवाच मीटिंग ठरवून घ्या. आणखी एक, यातलं घरी काहीच कळू द्यायला नको. आजी आजोबांना तर अजिबात याचा पत्ता लागायला नको आणि साहिलला सुद्धा. तुम्ही काळजी करू नका सर. मी आजी आजोबा आणि छोट्या सरांना कुणाला काहीच माहिती होऊ देणार नाही. साळवी, आणि त्या पॉवर ऑफ अटर्नीचं कळलं काही? ती पॉवर ऑफ अटर्नी राणीच्या केबिन पर्यंत आलीच कशी? अजून तरी नाही सर. माझी सगळी चौकशी सुरू आहे. स्टडी मधून डॉक्युमेंट घराच्या बाहेर जाणं म्हणजे नक्कीच कुठल्या तरी नोकराचं काम आहे, साळवी म्हणाली. ठीक आहे, काही कळलं तर सांगा मला. हो सर, नक्कीच. साहिलने खूप विचार करून हा प्लान ठरवलेला होता. राणीला फितूर करायचं असेल तर पैसा, खूप सारा पैसा हा एकच मार्ग होता. म्हणून त्याने राणीला एक चांगली ऑफर द्यायचं ठरवलं. आतापर्यंत नजरेत आलेली सगळी लोक त्याने आलटून पालटून पाहिली, पण कुणाचेच हात एवढे लांब नव्हते की त्या मूळ गुन्हेगारापर्यंत पोहोचता येईल. आणि राणीला बोलतं करायचा हा एकच मार्ग होता. राणे साहेब, येऊ का? साहिल राणीच्या केबिनवर नॉक करत म्हणाला. अरे साहिल, ये ना, ये. विचारतोस काय? ये, बोल. काय म्हणतो? बस. काही विशेष नाही, जरा काम होतं तुमच्यासोबत महत्वाचं. साहिलने डायरेक्ट मुद्द्याला हात घातला. महत्वाचं? पैसे वगैरे वाढवून हवेत का? अरे मिळतील मिळतील. मुंबईला तू पाठवलेल्या रिपोर्टने तर सगळे खुश झाले. कमालच केली तू. आता बघ, दूर दूर पर्यंत कोणी आपल्यावर संशय घेणार नाही कुठल्याच गोष्टीवर. सगळं अगदी व्यवस्थित मॅनेज केलंय. असंच करत राहशील ना तर खूप प्रगती होईल तुझी हळूहळू. राणे हसून म्हणाला. राणे साहेब, हीच तर हळूहळू प्रगती नको आहे मला. आता तुमचंच बघा ना, किती वर्ष झाले तुम्हाला या सगळ्यांमध्ये, पण अजूनही समोरच्याच ऐकावं लागतं. हा सगळा पसारा सांभाळूनही भेटतं तर काय 10-12%. अशी मजा येत नाही हो. शेअर असावा, पण तो कसा 50-50. राणे मुद्दामच साहिल मुद्दामच राणेला म्हणाला. साहिल राव, खूप कमी वेळात मोठी स्वप्न बघायला लागलात तुम्ही. हे बोलत आहात तेवढं सोपं नसतं बरं. पण तुमची चूक नाही म्हणा. पैसा साला चीजच अशी आहे. एकदा हाताला बंडल उचल्याची सवय लागली की मी सुटत नाही. राणे टेबलवरचं पेपरवेट गोल गोल हसून म्हणाला. मोठी स्वप्न पूर्ण करण्याआधी ती बघावी लागतात. ती सत्यात उतरवायची असेल तर त्या स्वप्नपूर्तीचा रस्ताही तयार करावा लागतो. साहिलने खूप आत्मविश्वासाने म्हटलं. चांगलाय चांगलाय. तुमचा रस्ता तयार झाला की सांगा मला. आम्ही सुद्धा येऊ उद्घाटन सोहळ्याला. राणेने त्याचं बोलणं मस्करीमध्ये उडवून लावलं. राणे साहेब, माझा रस्ताही तयार आहे आणि उद्घाटनाचं सामानही. फक्त या रस्त्यावरून चालताना मला तुमची साथ हवी आहे. ती असेल तर प्रॉमिस, हे 10-12% काम करावं लागणार नाही तुम्हाला. राणेला त्याचा आत्मविश्वास पाहून पुढचं ऐकायची उत्सुकता लागली. असं नेमकं काय ठरवलंय तू? सांग तरी. राणे साहेब, माझ्याकडे 2 क्लायंट आहेत. 50% शेअर द्यायला तयार आहेत आपल्याला. आपण आता जे करतोय ना तेच करायचं. फक्त व्यवहार त्यांच्यासोबत करायचे आणि आपला शेअर उचलायचा, साहिल म्हणाला. पण हे सगळं तर सरच ठरवतात. मी फक्त त्यांच्या इन्स्ट्रक्शन फॉलो करतो. असे कुठले नवीन सप्लायर आजमेन मी स्वतःहून ऍड केलेले नाहीये. अरे मग इथून पुढे ठरवा ना तुम्ही. अहो, तो माणूस पडद्याच्या आड राहून तुम्हाला नाचवतोय. उद्या काही झालं तर संशयाच्या जाळ्यात तुम्ही अडकाल. तो कोण कोरा का काळा आहे तो तर लोकांच्या नजरेतही येणार नाही. एवढी मेहनत करून, एवढी रिस्क घेऊन हा खारीचा वाटा उचलण्यापेक्षा ही सगळी धरा तुम्ही तुमच्या हातात घ्या आता. राणीला त्याचं बोलणं पटत होतं. असा विचार त्यानेही याआधी केलेला, प्रयत्नही केलेला, पण समोरच्याच्या अगेन्स्ट जाणं जमलं नाही. एकट्याला तर नक्कीच नाही. आणि याआधी साहिल सारखा कोणी भेटलाही नव्हता त्याला. साहिल हुशार, चाणक्य, कच्च्या गोटा खेळणारा नव्हता. पण तुला वाटतं हे सगळं जमेल आपल्याला? सरांना कन्व्हिन्स करू शकू आपण या सगळ्यासाठी? राणे बरोबर साहिलच्या बाटलीत उतरत होता. ते सगळं तुम्ही माझ्यावर सोडा. फक्त माझी एक भेट घालून द्या त्यांच्याशी. आपला आणि त्यांचा दोघांचाही फायदा अगदी व्यवस्थित समजून सांगेल मी त्यांना. आणि एकदा का आपली गाडी पटरीवर चालायला लागली की आणखी कोणाच्या गाडीला आपण रस्ता कशाला द्यायचा? बाकी कोणाच्या इंजिनची गरज नाही मग आपल्याला. आपणच सुसाट सुटायचं. बोला मग, पटतंय का तुम्हाला? तुम्हाला मंजूर असेल तर मी समोरच्या पार्टीशी बोलून घेतो. तुम्ही फक्त तुमच्या सरांशी एवढी एक भेट घालून द्या, तेवढं सांगा मला. साहिलचा प्लॅन बऱ्यापैकी सक्सेसफुल झाला होता.
आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. भेटूया लवकरच पुढच्या भागात. धन्यवाद.